शनिवारी म्हणजेच 20 फेब्रुवारीला दिल दोस्ती दुनियादारी कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रक्षेपित झाला आणि हा भाग सर्वांना दोस्तीची निखळ अनुभूती करून देणारा ठरला। या एपिसोडमध्ये माझघरातील सर्वच दोस्त रेश्मासह तिच्या कुटुंबाचा निरोप घेतात। निघताना रेश्मा प्रत्येक दोस्ताला समजावते की माझघरात गेल्यावर काय करायला हवे आणि काय नको। सर्वच दोस्त तिच्या सर्व सूचनांचं पालन करणार असल्याचं निमूटपणे हो म्हणतात। काहीसे इमोशनल झालेल्या वातावरणातून सर्वच तिचा निरोप घेतात। रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोहोचताच सुजय सर्वांना सांगतो की आज एकही काम नीट होत नाहीये, कारण 2 तिकीटं शिल्लक असतात जी निशा आणि त्यातलं एक राकेशच्या नावावर आरक्षित असतं। त्याशिवाय गाडी देखील उशिरा येते। पण ॲना सर्वांना सांगते की रेश्मा नक्की येईल। कैवल्य तिला सांगतो की असं समज की रेश्मा आपल्या आयुष्यात आली आणि खूप चांगला बदल घडवून गेली, आपल्याला खूप शिकवून गेली। आशू, मिनल, सुजय देखील रेश्मा नसल्यानं भावुक झालेली असतात। अशा वेळी गाडी सुटते, तरीही ॲना विश्वास व्यक्त करते की रेश्मा नक्की येईल। पुढचं रेल्वे स्टेशन येतं तेव्हा पुन्हा ॲना विचारते की आपण अकोल्याला रेश्माकडे जायचं का, पण सुजय हा विषय टाळण्याचा प्रयत्न करतो। त्याच वेळी आशूला थालीपीठांचा वास येतो आणि ते पाहतात तर काय, रेश्मा त्यांच्या समोर थालीपीठाचा डबा घेऊन उभी असते। सर्वच दोस्त अगदी काही क्षणासाठी तिच्याकडे एकटक पाहत राहतात। तेव्हा रेश्मा त्यांना सांगते की माझ्या वडिलांनी मला मुंबईला पुन्हा जाण्यासाठी आग्रह धरला आणि नवीन आयुष्य सुरू करायला सांगितलं, कारण त्यांना देखील पटलं की तुम्हा सर्वांमुळे माझ्या आयुष्यात मुलाचा बदल घडलाय। सर्वांना हे ऐकून खूप आनंद होतो आणि मग सुरू होतो प्रवास मुंबईत परतण्याचा, अर्थात माझघरात। पण या प्रवासात सर्वच अगदी मनमुरादपणे धमाल करताना दिसले आणि नवीन स्वप्न गाठीशी घेऊन झालं गेलं विसरून नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी मुंबईत परततात। तर मंडळी, गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला दिल दोस्ती दुनियादारी कार्यक्रमातील निखळ मैत्रीनं तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि या सुवर्ण क्षणांचे आम्ही देखील आपल्याला अपडेट्स दिले। या कार्यक्रमाचे आपल्याला एकंदर कोणते मोमेंट्स जास्त कॅची वाटले, कोणता एपिसोड आपल्याला जास्त लक्षात राहिला, द्या आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शनमध्ये। महत्त्वाचं म्हणजे आपल्या लाडक्या कलाकारांना शुभेच्छा सुद्धा व्यक्त करा। आणि मंडळी, मराठी मनोरंजन विश्वातल्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा राजश्री मराठी। हाय, माझं नाव सुव्रत जोशी, अर्थात दिल दोस्ती दुनियादारी मधला सुजय। प्लीज सबस्क्राईब राजश्री मराठी।